आषाढ महिन्यामध्ये सुवासिनीची ओटी, कुलदेवतेची सेवा, काय करावे आणि काय करू नये. आषाढ महिन्याचे 8 दिवस राहिलेले आहेत. या 8 दिवसामध्ये आपल्याला कुलदेवतेची सेवा आणि कुलदेवतेला नैवेद्य अर्पण करायचा आहे. शुक्रवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवार या दिवशी एखादी सुवासिनी जेवू नक्की घालावी आणि तिची ओटी आवर्जून भरावी. आणि या 8 दिवसामध्ये तुपाचा दिवा आपल्या देवाजवळ माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरातील विघ्न दूर होण्यासाठी आवर्जून तुपाचा दिवा लावावा. संध्याकाळी कापुरासोबत एक वडी रोज जाळावी किंवा 2 वड्या आवर्जून जाळाव्यात. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते, घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. सर्वात प्रथम आषाढ महिना संपला की श्रावण महिन्याची सुरुवात होते. आषाढ महिन्यामध्ये चातुर्मास सुरू होतो आणि चातुर्मास सुरुवात देवशेनी आषाढी एकादशीपासून सुरुवात झालेली आहे. या दिवसापासून श्री हरिविष्णू 4 महिन्यापर्यंत योगनिद्रेत जातात आणि देव उठणे एकादशीच्या दिवशी ते उठतात. या 4 महिन्यात श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीची आवर्जून पूजाविधी करावी. श्रावण महिना चालू झाला की शिवशंकर यांची पूजाविधी केली जाते. श्रावण सोमवार धरले जातात. गणपती बाप्पाचे 10 दिवस आपल्या घरामध्ये पूजाविधी असते. त्याचबरोबर पितृपक्ष येतो, नवरात्र आणि त्यानंतर सणवार चालू होतात. त्यामुळे आपल्याला या 8 दिवसामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा आणि कुलदेवतेच्या दर्शनाला जायचे आहे. कुलदेवतेला आपल्याला नैवेद्य पुरणपोळीचा, वरण भात, भाजी पोळी जो नैवेद्य जमेल तो नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे मंदिरामध्ये. आपल्या गावामध्ये म्हसोबाची पूजा ही केली जाते, नैवेद्य अर्पण केला जातो. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये असरा असतात, असरालाही नैवेद्य ठेवला जातो. आपल्या गावची जी ग्रामदेवता आहे तर त्यांना नैवेद्य हा ठेवला जातो पुरणपोळीचा. हा परिचित देव असला तरीही बरेच गोड असा विहिरीजवळ असतो.